त्यानंतर हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा माऊली तिच्या हेतू मामावर सावली आई एकविरा मातेला वंदन करतोय. त्यानंतर आज या पायी गावामध्ये सलगच्या दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच समालोचनाची धुरा स्वीकारत असताना या पायी गावची जागृत ग्रामदेवता अर्थातच आई काणाई मातेला प्रणाम करतोय, वंदना करतोय आणि नक्कीच या समालोचन कक्षातून मी समालोचक जयेश टुकले आपल्या सगळ्यांचं करतोय मनापासून स्वागत. जाऊ शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये आम्हाला ओमकार देखील जॉईन आहेत. आज ऑफिशियल स्कोरर DBN लाईव्हची टीम देखील आम्हाला जॉईन झालेली आहे आणि आपण पाहू शकतोय तर देवेश ग्रुप पुरस्कृत आपण पाहतोय श्री काणाई देवी चषक 2026. अगदी आपण बघितलं तर देवेश ग्रुपचे संस्थापक आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर उमेशजी मुकादम साहेब आपण पाहिलं तर सातत्याने आपण पाहिलं पाठपुरावा करत असताना आणि या स्पर्धेला आपण बघितलं तर मग आधारस्तंभ म्हणून आपण पाहिलं तर जे उभे राहिले गेलेत आणि त्यांच्याच आधारामुळे आपण बघितलं तर एक सुंदर देखणी अशी स्पर्धा आपण पाहिली. तर या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आई काणाई देवी स्पोर्ट्स नाईकपाडा A टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर एक दर्जेदारच्या स्वरूपात घेऊन आलोय. चला मॅचला सुरुवात. बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर बॉलर आहे जितेंद्र बरप आणि स्टॅकॅनकडे देवा जाधव. पहिला बॉल पाहिला पण तर जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. थोडीशी धीमी लाईन पाहायला मिळाली. जितेंद्र बरपकडे आपण पाहिलं तर मग व्हेरिएशन पाहायला मिळालंय. पहिला बॉल चांगला टप्प्यावर पडला. अगदी आपण विश्लेषण करायचं झालं तर मग 9 वाजून आपण पाहू शकतोय तर 21 मिनिटांनी पहिला बॉल मात्र पडला गेलाय आणि ते आपण पाहू शकतोय तर आजच्या दुसऱ्या दिवसाची या क्रिकेटची सुरुवात होताना पाहायला मिळते. विश्लेषण करूया आपण तर ज्याप्रमाणे पहिला बॉल एक डॉटच्या स्वरूपात देवा जाधव नावाचा बॅटर मात्र आपण पाहिलं तर मग खेळताना पाहायला मिळाला. अक्रॉस गेले. या वेळेला आपण पाहू शकतोय लाऊड अपील केली होती आउटसे. नक्कीच आपण पाहू शकतो असा कॉल देखील दिला गेला होता परंतु आपण पाहू शकतो की बॅटर शफल झाले होते. स्टंपला मात्र सोडून मात्र खेळत होते. इम्पॅक्ट पण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि तेच पाहायला मिळालं इथे नॉट आउट. अगदी आपण पाहिलं तर मग अफेल फटाळली जाते आणि सलगचा दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. देवा जाधवचा विचार या वेळेला मात्र काहीतरी वेगळा होता कारण की पहिले 2 बॉल खेळत असताना नक्कीच आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगल. त्यानंतर तिसरा बॉल डायरेक्टली आपण पाहिलं तर मग उलटा फटका. थोडंसं आपण बघितलं अग्रेशन दर्शवण्याचा प्रयत्न परंतु लेग बायचा इशारा मिळाला आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात अखेरीस एक धाव मिळाली आहे आणि एका धावांनी आपण बघितलं तर मग जवळजवळ 3 बॉल नंतर संघाचं खातं ओपन झालं. 1चा आकडा आपण पाहू शकतोय तरी ते प्राप्त केला आहे परंतु या 1च्या आकड्याला मात्र आपण पाहिलं तर प्राप्त केल्यानंतर आपल्या संघाचं आपण बघितलं तर 1 वरून काम करायचंय नेक परंतु आपण बघितलं तर नेक काम फलंदाजीमध्ये करेल कोण पाहूया. जितेंद्रकडे आपण पाहू शकतोय तर P1 म्हणजे पॉवर प्ले एक जे षटक आहे आणि पॉवर प्ले फर्स्ट आपण पाहू शकतो की 3 ओव्हरच्या मॅच 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण बघितला तर मग जवळजवळ 3 ओव्हर आपण पाहू शकतो जे तुम्हाला मिळतील परंतु ज्यामध्ये पहिला ओव्हर मिळतो ना तो पॉवर प्लेचा परंतु उर्वरित पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील आणि उर्वरित 3 ओव्हरमध्ये किती धावा येतील ह्या सगळ्या गोष्टी देखील अनुभवायला मिळतात आपल्याला. परंतु सकाळच्या सत्रामध्ये व्हेरी फर्स्ट ओव्हर आपण पाहतोय आणि व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहू शकतोय तर मग कशा प्रकारचा खेळ आता भीमसेन करताना पाहायला मिळेल. लेफ्ट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे फिल्डर तिकडे चूक झाली आहे पहा. झेल निर्माण झाला होता परंतु जजमेंट मात्र चुकीचं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र घेऱ्यामध्ये त्याच्या माध्यमातून मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आहे. कॅचला कंप्लीट केलं नाहीये आणि जीवनदान मिळालंय भीमसेन या बॅटरला. एक आपण पाहिलं तर मोका दिला बॅटरला आणि मोक्यावर मिळालेली हे 1 धाव. जीवनदान मिळालंय तिकडे आपण पाहू शकतोय जवळजवळ चेंडू फेकून झाले 4 धाव फलकावर धावा आहेत 2 आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ही थोडीशी धीमी सुरुवात स्लो सुरुवात या मैदानामध्ये आपण जर बघितलं तर कालच्या दिवसामध्ये 70+ धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. स्लॉक केला होता आडव्या बॅटना बॉलला मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला गेलाय
परंतु नेमकं काय झालंय आता पाहू शकतो आपण चुका होताना पाहायला मिळतात. मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग चुकलं गेलं. भीमसेनला यापूर्वी आपण पाहिलं तर जेलच्या स्वरूपात जीवनदान मिळालं होतं, परंतु या क्षणाला मिस्टेक झाली आहे आणि त्या मिस्टेकचा खाव्याचा भोगावा लागेल. थोडस नाराज होताना पाहायला मिळतात. खराब कॉलिंगचा प्रत्युत्तर पाहायला मिळालं. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात भीमसेन आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. ॲक्शन रिप्ले जर आपण पाहिला तर ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हे चित्र मात्र घडताना पाहायला मिळालं. पहिली धाव मात्र पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेसाठी हा ना मात्र त्यानंतर देवा पाहिल्यापर्यंत नॉन स्ट्राईक एंडकडून निघाले होते, परंतु त्यांनी मन बदललं. परंतु भीमसेनचा विचार होता की आपण कदाचित पुढे जाऊया, परंतु तो विचार नाहक ठरला. उमेश आलेत आपण पाहिले तर मग नवीन बॅटर उमेश भुरे नावाचे बॅटर आपण पाहू शकतो. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत या संघाचे. आपण पाहिलं तर मग विस्फोटक खेळाडू, पॉवर हाऊस खेळाडू आपण पाहिलं. हुकमे एक्का म्हणून आपण बघितलं तर या खेळाडूला नेहमीच आपण पाहिलं तर जी भूमिका अदा करताना पाहता येईल. पण देवा आणि उमेश आता ही जोडी मिळून पाहूया की खेळ कशा प्रकारचा करतोय मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउटचा फटका अतिशय चांगल्या परीने बॅटवर घेतलाय. बॉलला मात्र ढकललाय, पण पाहिलं तर गॅपमध्ये आणि बॉल चाललाय एका टप्प्याने सरळ निघून जाताना पाहायला मिळालाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार. आणि उमेशच्या पॅडमधनं आल्या आल्या दर्जेदार स्ट्रोक येतोय हा चौकार 4. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्या परीने म्हटलं जाते नाही की दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती, परंतु आत्ता उमेशने सुधारले आणि सांभाळले आपल्या संघाची ही परिस्थिती सांभाळायची गरज होती. कारण की कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये धावा थोड्या कमी येताना पाहायला मिळाल्यात. आणि आपण बघू शकतोय तर जवळजवळ पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना धावा किती आहेत फलकावर 6 धावा 7 आहेत. कारण की आपण पाहू शकतो की जवळजवळ 3 सिंगल आणि 1 चौकार देखील येताना पाहायला मिळाला आपल्याला. कारण की जवळजवळ 3 सिंगल नंतर आपण पाहू शकतो की उमेशने आल्या एक चांगला फटका कन्वर्ट केला होता. चौकार मात्र लगावला होता. देवेश आलेत आता बॉलिंग मार्कवर. आपण पाहू शकतो एक दर्जेदार खेळाडू आपण आहेत या संघाचे. आज मला वाटतं की महेश नाही आहेत, एक चांगले खेळाडू देखील आपण पाहू शकतो या टीममध्ये. आपण त्यांचा देखील रोल पाहत असतोय. परंतु देवेश डोले यांना आपण पाहतोय. आपण आज सर्वस्व जबाबदारी आपण पाहिली ना तर मग जितेंद्र आणि अर्जुन यांच्या खांद्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी असेल. या संघाला मात्र त्यांना लीड करावं लागेल आणि लीडर मात्र आपल्या संघासाठी नायक मात्र बनावं लागेल. पाहूया देवेश पहिला बॉल घेऊन येतील देवासाठी. आपटून टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर थोडासा बॅकफुटला जाऊन कटचा फटका एक्झिक्यूट करायचा होता. देवा जाधव आपण बघितले तर खाडी टीमसाठी आपण बघितलं तर सातत्याने आपण पाहू शकतो भरपूर क्रिकेट खेळतात आणि क्वालिटी क्रिकेट खेळतात. आज क्वालिटी क्लास आणि सगळ्याची गरज आहे. कारण की बघा आज आपला संघ आपण पाहतोय व्हेरी फर्स्ट मॅच खेळतोय आणि व्हेरी फर्स्ट मॅच खेळत असताना आपण पाहू शकतोय तर मग थोडंसं आपण पाहिलं ना तर मग फर्स्ट बॅटिंग असते ना तेव्हा आपण पाहू शकतो की क्लासची गरज असते. कारण की आपण पाहू शकतो की पहिला मॅच खेळत असताना एक सुरुवात बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं चेसिंग जर असेल तेव्हा आपण मग एक माइंडसेटने खेळतो, परंतु जेव्हा फर्स्ट बॅटिंग असते ना पहिल्या इनिंगमध्ये तेव्हा अगदी गरज असते ते म्हणजेच कंट्रोलची, नियंत्रणाची आणि क्लासची. आणि तो क्लास दर्शवेल का इथे पाहतो. इनारे आडवी बॅट मात्र वापरली होती. देवा जाधव थोडंसं स्ट्रगलचं क्रिकेट खेळत होता पहिल्या बॉल पासून आणि इथे इनरेज विकेट किपरच्या हातामध्ये जल कंप्लीट फलंदाज बाद. देवा जाधवचा खेळ संपुष्टात. महत्वपूर्ण धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये अबू स्पोर्ट्स खाडी टीमला.
खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतोय ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू येतात मनोहर, त्याचं कारण काय की मागचा बॉल ॲक्शन रिप्ले जर आपण बघितला तर ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे आपण पाहू शकते तर मग फलंदाज बाद झाला. मनोहर बसवत मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेत. आणि ज्याप्रमाणे आता आपण पाहू शकतो तर पार्टनरशिपची गरज असेल. पार्टनरशिप आपण पाहिलं तर मग करण्यासाठी दोन्ही खेळाडूंचं पण बघितलं तर योगदान मिळणं गरजेची बाब असेल. उमेशने एक चौकार लगावलाय परंतु इतर खेळाडू चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतंय. ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग चेंडूला फील्ड केलं जातोय आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एक चांगल्या बॅटरची चांगली निशाणी असते बघा, कारण की चांगला बॅटर काय करतो की पहिला बॉल फेस करतोय ना तर कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी पहिला बॉलला मात्र बॅट अँड बॉलमध्ये एक चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि तेच पाहायला मिळालं. परंतु देवेशचं कौतुक करावं लागेल, चांगली सटीक लाईन लेंथ नियंत्रण मिळवलं गेलंय. उमेश यांचा खेळ आपण बघितला तर पहिला बॉल आपण पाहिला तर फेस करत असताना क्लास दर्शवला होता. क्लासिकल ड्राईव्ह चौकार लगावला होता त्याने. विचार थोडासा आपण बघितला तर मग आक्रमक आहे, उलटा फाटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. देवेशचा स्पेल देखील आपण पाहिला तर नियंत्रण ठेवणारा पाहायला मिळालाय. फलकावर धावा 8 धावा आणि बॉल फेकून झाले 4. एक धाव खर्च केली आहे बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये फक्त 1 आलेली आतापर्यंत. नागपूरला जाऊन आपण पाहिलं तर शॉर्ट टर्म जाम करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर बॅटरला थोडंसं क्रॅम्प केलं होतं, कारण की बघा ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे संधी दिली जात नाहीये. नियंत्रणामध्ये बॉलिंग गुडलँड स्पॉटवर चेंडूच्या हाताळणी होताना पाहायला मिळाली आहे आणि एक आणखीन दर्जेदार चेंडू पाहतोय. पण आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालाय. फलकावर फक्त 8 धावा. हा शेवटचा असेल या स्पेलचा देवेशांचा. पाहूया कशा प्रकारे स्पेलला समाप्ती केली जाईल. अकुटप्प्याने हाताळलाय बॉलला आणि बाबाटने कळले जितेंद्र पुढे आले परंतु बॉल थोडा पुढे पडलाय आणि एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे सहजच निघून गेलाय. सीमा पार दर्जेदार स्ट्रोक उमेश बुरेच्या बॅट मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. हाच चौकार 4 धावा. समजू नका हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतोय ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स होताना पाहायला मिळालं. गाणं देखील आपण सुंदर ऐकलं गेलं. उमेश दादा नक्कीच आपण बघितलं एकच वादा आणि उमेश दादा आपण पाहू शकतो. कर्तृत्व आणि नेतृत्व आपण पाहिलं तर नक्कीच मागून कोणाला मिळत नाही. नक्कीच याच्यासाठी आपण बघितलं तर समाजाच्या मध्ये आपण बघितलं तर एक श्रद्धास्थान म्हणजेच आपण बघितलं तर जे समाजकार्यामध्ये आपण बघितलं तर दादांचं कार्य राहिले आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग उमेश दादांवर नक्कीच हे गीत ऐकायला पाहायला मिळालं. बॉलिंग मार्कवर आलेले बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर कल्पेश थालकर आहेत, लेफ्ट आर्मर बॉलर आहेत आणि आपण पाहू शकतो तर अँगलने गोलंदाजी केली जाते. लेफ्टी बॉलरचा आपण बघितलं तर मग जेव्हा लेफ्टी आणि राईट हे कॉम्बिनेशन असतं ना की लेफ्टी बॉलर आणि राईटी बॅटर असतं, थोडंसं राईटी बॅटरसाठी धोकादायक असतं हा लेफ्टी बॉलर. चांगला बॉल पाहतोय आपण, ड्राईव्ह केलं जातोय मनोहरच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. उमेश यांच्यावर सर्वस्व जबाबदारी या संघाची येऊन पोहोचलेली आहे. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत बघा. मागील ओव्हरचा शेवटचा बॉल आणि पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल 2 चौकार त्याने ठोकले गेलेत. कॉन्फिडन्स लेवल वाढलाय संघाची. टोटल 13 आहे फलकावर
आणि आता कल्पेश यांच्या हातामध्ये जो स्पेल आहे, उमेश यांची विचारधारा स्पष्ट असेल की पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 आल्यात, परंतु उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती यायला हवे आहेत आणि नक्कीच आपण बघितलं तर त्या किती येण्यासाठी माझा खेळ कसा व्हायला हवा तो देखील अपेक्षित असेल. उमेशला माहिती आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मग खेळ कसा करतील पाहूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. बघा मी हेच म्हणत असतो, जेव्हा लेफ्टी बॉलर असतो आणि राईटी बॅटर असतो, कारण की लेफ्टी बॉलरचा बॉल नॅचरली जरी सोडला नाही तो पडल्यानंतर थोडासा कट होतो, वळून होतं, आणि हे चित्र स्पष्ट दिसलं की अनऑथराइज शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्लॅन मिस, डॉट चेंडू. ही क्षमता आपण पाहिले तर काय आहे लेफ्टी बॉलरची दर्शवतोय. धीमा टाकण्याचा प्रयत्न होता, ही लाईन थोडीशी चुकीची दिसते. हो, ऑलमोस्ट आपण पाहिलं तर मग पंच देखील इन्व्हॉल्व्ह झालेत आणि त्यांनी सांगितलंय की हा वाईड असेल. बघा एक्स्ट्रा रन्स मिळते, टीमची टोटल वाढली आहे, 14 झाले आहेत, परंतु ऑफिशियल कॉल देतोय आम्ही. पुढील 2 टीम्स गावदेवी स्पोर्ट्स महाजन पाडा आणि टायगर स्पोर्ट्स बेबी पाडा, 2 टीम्स आपले कर्णधार जर आले असतील तर आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवा आणि टॉस बॉक्समध्ये रेडी राहा टॉससाठी. हा ओव्हर पिच बॉल बॅटच्या रडार मध्ये, चांगला फटका आपण पाहिला, चांगलं टायमिंग आणि नक्कीच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी उमेशच्या बॅट मधून एवन क्वालिटी 6. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा आतापर्यंतची गोलंदाजी आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या जवळ होताना पाहायला मिळेल. हा थोडासा लेग स्टंप आणि विकेट जवळ जाण्याचा प्रयत्न केला, थोडासा ओव्हर आपण पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू हाताळला आणि उमेश मग सोडणार नाहीये आणि ते दर्शवलं गेले. चांगला फटका, सिक्सर. वाईडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा वाईट पाहतोय आपण. म्हणजेच काय तर मागील 2 चेंडू मध्ये थोड्या धावा आल्यात, सिक्सर आलेत, 2 वाईट देखील येताना पाहायला मिळाल्यात, म्हणजे 8 धावा आलेल्या आहेत मागील या चेंडूमध्ये. पण मिळालंय चांगल्या स्थितीमध्ये, आता धावसंख्या दिसते आपल्याला 21 रिदम पकडलाय. ही चांगली लाईन पाहायला मिळते. बघा ही लेंथ आपण पाहिली तर मग पुन्हा एकदा कल्पेशने शोधलंय, कारण की आधीची एक लेंथ थोडीशी आपण बघितलं तर विकेट जवळ हाताळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे आपण पाहू शकतो तर मग षटकार पडला होता. सुरेशजी तांगडी साहेबांचं देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळालंय. वेलकम, मनापासून स्वागत असेल सुरेशजी तांगडी साहेब. आपण बघितलं तर भरपूर आपण पाहिलं तर मग क्रिकेट प्रेमी आहेत आणि नक्कीच आपण बघितलं तर मग भरपूर कालावधी म्हणजे या विभागामध्ये आपण पाहिलं तर मग जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या टुर्नामेंट्स राहिल्या गेल्यात आणि सुरेशजी तांगडी साहेब नेहमीच आपण पाहिलं तर मग आपलं योगदान देतात, कारण की एक मला तरी आठवते की मग पूर्वी एक पर्व असं झालं होतं नक्कीच त्या पटरीच्या तिकडे नक्कीच मॅच झाली होती आणि तिकडे देखील समालोचनासाठी मी होतो आणि त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत माहिती पोहोचली होती की सुरेशजी तांगडी साहेब जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये आणि नक्कीच पाय विभागामध्ये टुर्नामेंट व्हायच्या आणि तेव्हा मात्र त्यांच्या माध्यमातून कोंबड्याचं पारितोषिक नेहमी दिलं जायचं. आणि असा हे क्रिकेटपट्टू नेहमीच आपण राहिले तर मग क्रिकेटपट्टूंसाठी आपण बघितलं तर मेजवानी आणायचे आणि नक्की सध्या तरी ते इथे दाखल झालेत. संघाची टोटल आपण पाहू शकतोय 22 आहे. 3 ओव्हरचा खेळ. कल्पेशने देखील आपण बघितलं की थोडासा आपण पाहू शकतो इथे धावा खर्च केल्यात, परंतु आपण बघितलं की मोमेंटम अजून देखील आहे. अर्जुन थालकर बॉलिंग मार्कवर येतोय आता आणि एक जबरदस्त आपण पाहिलं तर एक टॉप क्लास ऑलराऊंडर खेळाडू आहे अर्जुन थालकर आपण बघितलं तर. आणि आता खरी लढाई असणार आहे बघा, बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 टीम्स संगणक गावदेवी स्पोर्ट्स महाजन पाडा आणि टायगर स्पोर्ट्स बेबी पाडा, 2 टीम्स. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रेडी राहायचं. टॉस बॉक्स मध्ये केला जाईल ऑफिशियल टॉस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील तर मोठी केली जाते, परंतु आपण बघू शकतोय की मग त्या अपिलीमध्ये आपण बघितलं तर तितका आत्मविश्वास दिसला नाहीये. अर्जुन वर्सेस उमेश, बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये आपण बघितलं तर कोण ठरेल सर्वश्रेष्ठ पाहूया. पहिला बॉल तर आलाय डॉट, परंतु हा ओव्हर आहे ना एक काउंटर अटॅक. अगदी आपण पाहिलं तर मग काउंटर अटॅक नाही तर मोठा काउंटर अटॅक होताना पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहू शकतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उडालाय. अर्जुन स्वतः बॉलच्या खाली, विकेट मात्र मोठी मिळाली आहे. घातक खेळाडू दिसत होता उमेश मुरे. 2 चौकार षटकार त्याच्या बॅट मधून पाहिले, परंतु त्याला या क्षणाला बाद केलंय अर्जुनने आणि मोठी सफलता आपल्या नावावर केली आहे आणि धक्का महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. धक्का क्रमांक 3.
कणसरी पिकवू आम्ही देवा हो, निसर्ग तुमचार देवा हो, सुमाल करू तुला र देवा. आदिवासी भक्त मीरा देवा, थँक्यू डीजे. खार्डी गावचे नक्कीच आपण बघितलं तर मग क्रिकेट प्रेमी आणखीन इथे दाखल होताना पाहायला मिळते. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. सध्या तरी नाव नाही पोहोचले आमच्यापर्यंत. की साहेब आपलं स्वागत असेल. संदेश नवीन बॅटर पाहतोय आपण बॅटिंग करण्यासाठी. आडवी बॅट मात्र इथे यूज केली जाते. ह्या बॉलला खेळत असताना क्रॉस बॅटरनं शॉट एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग कल्पेश थोडंसं आपण बघितलं तर कमी पडले गेले. 2 धावा जोडल्यात. दोन्ही टीमची टोटल 24च्या घरामध्ये पोहोचले. बॉल फेकून झाले 3. अंतिमचे 3 बॉल आहेत. आता 24 मध्ये किती धावा इथे मात्र प्लस होताना पाहायला मिळतील. बघा 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर कदाचित 10 ते 12 धावा एक चांगला धाव फलक इथे पाहायला मिळेल. परंतु कौतुकास्पद कामगिरी वाघोबा स्पोर्ट्स टीमची राहिली या मॅच मध्ये, संपूर्ण मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण बघितलं क्रॉस बॅटरने शॉट खेळलाय अगदी वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण छान झालंय. बॉलची फेकी आले. दुसरा धावेचा कॉल आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थेंबे थेंबे तळसाचे जसं म्हणतायत ना, आणि तसंच हे चित्र पाहायला मिळालंय. सध्या तरी आपण बघितलं तर मग मोठे फटक्यांवर जास्त आपण बघितलं विश्वास न ठेवता सिंगल डबलला आपण पाहिलं तर प्राधान्य दिलं जात आहे. आणि गरज संघाची धावेंची आहे ती मिटवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. हे 2 बॅटर्स आपण पाहू शकतो की 2 बॉल अजून देखील असतील आणि 2 बॉलमध्ये किती धावा इथे जोडण्यामध्ये आपण बघितलं तर यशस्वी होताना पाहायला मिळतील. ऑफिशियल पुन्हा एकदा कॉल देतोय गावठी स्पोर्ट्स महाजन पाडा आणि टायगर स्पोर्ट्स बेबी पाडा. आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं. टॉस केला जाईल. ऑफटमच्या बाहेरची लेन. चांगला फटका. हा फटका म्हणजेच आपण बघितला सनुगाई 440 वॉल्ट विजेचा 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 मोठा झटका. 6 धावा. बिग हिट मास हिट सिक्सर. खूप खूप धन्यवाद. आपण पाहिलं तर मग संदेश यांच्या बॅटमधून सिक्सर आला. अजून एखादा जर सिक्सर आला तर मंदारजी मुकादाव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पारितोषिक मात्र जाहीर झालंय खेळाडूसाठी आणि गरज होती मोठ्या फटक्याची. अगदी आपण पाहू शकतो की जर 2 पण एकच बॉल आहे आपण पाहिलं तर शेवटचा आता, म्हणजेच आपण पाहिलं तर षटकार आला तर 500 रुपये. परंतु डॉट येताना पाहायला मिळालाय. अर्जुनवर नक्कीच थोडं संक्रमण केलं होतं, परंतु त्यानंतर कमबॅक झालं. आपण पाहू शकतो टीमची टोटल 32 झाली आहे. आणि ज्याप्रमाणे फलकावर धावा आपण पाहिलं तर मग ज्या 8च्या सरासरीने आपण पाहिलं तर मग 32 येताना पाहायला मिळालं. 33चं टार्गेट सेट झालंय. आता 33चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. ते म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला. मला वाटतं की कर्णधार आपण पाहू शकतो. 1 कर्णधार इथे दाखल झाले. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीमचे कर्णधार आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही, त्यामुळेच टॉसमध्ये थोडंसं आपण डिले होतोय. टॉसच्या दिशेने मग आपण नंतर जाऊया. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग पहिल्या इनिंगचा आपण खेळ बघतोय आणि पहिल्या इनिंगमध्ये जर हायलाइट्स आपण पाहिलं तर मग ॲज अ बॅटरचा परफॉर्मन्स पाहूया. ओपनिंगसाठी देवा आले होते. 6 बॉल खेळले. 1 भीमसेन आपण बघितलं तर रन आउट झाले. अनफॉर्च्युनेटली उमेशने 10 मध्ये 15चं योगदान दिलं. मनोहरने आपण बघितलं 3 मध्ये 2 केल्या, परंतु संदेशने 4 मध्ये 10 केल्यात. 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. बॉलिंग पाहूया आपण. जितेंद्र बरप आपण पाहिलं 1 ओव्हर 7 विकेट नाही मिळाली. देवेश डोले यांचा स्पेल पाहिला आपण तर 1 ओव्हर 5 आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली. कल्पेश थालकर आपण बघितले तर मग विकेटलेस राहिले. परंतु आपण बघितलं की अर्जुन थालकरने मोठे विकेट मिळवली होती. ती कोणाची तर उमेशची. एकूण आपण वेळेला एक्स्ट्राज 3 आहेत. 24 मध्ये आपण वेळेला 33 धावा पूर्ण करायच्या. 33चं टार्गेट आहे. कशा प्रकारे आपण बघितलं तर मग या धावांचा पाठलाग होतोय प्रत्यक्षात. पाहूया आपण. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात या मॅचला सुरुवात करूया. बंडूजी खरपडे नक्कीच त्यांचं देखील इथे स्वागत करते यावेळी. आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन असताना पण महेशजी पवार यांचे आपण बघितलं हे मित्र आहेत बंडूजी खरपडे आणि वेलकम. आपलं देखील मनापासून स्वागत असेल.
तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई खूप तुझा खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण बघितलं आईचा डोंगर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, सस्ताना पाहायला मिळेल आणि नक्कीच सध्या तरी आपण बघितलं मग आई आपण जर पाहिली तर मग या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहिले तर श्री काणाई देवी माता नक्कीच आपण बघितलं तर मग ती देखील या पायी गावची नक्कीच आई आहे आणि त्या मातेला देखील आपण पुन्हा एकदा नक्कीच प्रणाम करूया. आणि ही स्पर्धा आपण बघितलं तर ज्याप्रमाणे बनवली गेली स्पर्धा पण बघितली तर मग आई काणाई देवी स्पोर्ट्स चषक आपण पाहिलं तर मग 2026 ही दर्जेदार नियोजन आणि आयोजन आपण बघितलं तर पॉवर्ड बाय देवेश ग्रुप आपण पाहिलं तर मग देवेश ग्रुपचं मोठं आपण पाहिलं तर या स्पर्धेला सहकार्य मिळालं आहे. आणि देवेश ग्रुपचे आपण बघितलं सर्व उमेश जी मुकादम साहेब आपण पाहिले तर मग या स्पर्धेला आपण पाहू शकतोय. नक्कीच आपण बघितलं तर मग विष्णूची वाघे यांना देखील मी विनंती करतो की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हा. खार्डी संघाचे पण बघितलं तर एक जबरदस्त आपण बघितलं तर मग माजी क्रिकेटपटू पण पाहिले तर आणि सध्या तरी त्यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील आम्ही करते मनापासून स्वागत. त्यानंतर एकनाथजी दिंडा साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. ते देखील एक क्रिकेट प्रेमी आहेत, ते क्रिकेटचे शौकीन आहेत आणि क्रिकेटचे चाहते आहेत. साहेब आपलं देखील मनापासून करतोय आम्ही स्वागत आणि आपणास देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान होण्याची ही नम्र विनंती करतोय काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीमच्या माध्यमातून. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे 33 धावा आपण पाहिलं तर चेस करायचे आहेत आणि 2 आघाडीचे खेळाडू आपण पाहू शकतोय. या आघाडीच्या खेळाडूंकडे आपण बघितलं तर मग जितेंद्र कुंभारे आपण पाहिला तर जितेंद्र आपण पाहिलं तर बरं आहे कारण की जितेंद्र कुंभारे आपण पाहिला तर मग तो राहिला खोपरेपाडा टीमकडे सध्या तरी आपण पाहू शकतोय. जितेंद्र बरप आपण पाहू शकतोय तर हा एक चांगला खेळ आहे. चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळाली होती सुरुवातीचा स्पेल. आता बॅटिंग कशा प्रकारे करतात आणि कल्पेश आहेत तर नॉन स्ट्रायकरकडे देवा जाधव आपण पाहिलं तर बॅटिंगमध्ये आपण बघितलं तर मग आज खास काही करू शकला नाहीये. बॉलिंगमध्ये काय करतोय पाहूया. पॉवर प्लेचा स्पेल. पहिला बॉल पाहतोय आपण अतिशय चांगल्या प्रकारे बॅटवर घेतलाय. क्लासिकल ड्राईव्ह पाहतोय आपण पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग शॉट. बॉल मात्र दन 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 करत निघून चाललाय सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौकार 4. निसर्ग तुमचा र देवा हो सुमाल करू तुला र देवा आदिवासी भक्त मीरा देवा. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा इथे आपण देवा यांचा बॉल पाहिला ना तर मग पॉवर प्लेच्या स्पालमध्ये फुलटॉस जो दिला होता आणि पॉवर प्लेमध्ये तुम्ही फुलटॉस देऊ शकत नाहीये कारण की फील्डचं बंधन आहे आणि या क्षणाला आपण बघितलं तर त्याचा फायदा आपण पाहिला तर बॅटर जितेंद्रने उचललाय. जितेंद्र बरोबर आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे पहिल्या बॉलवर सकारात्मक ऊर्जा मिळवते कारण की एक चांगला ड्राईव्ह चौकार. अराउंड द विकेटने आले तेव्हा आता आपण पाहू शकतोय तर मग थोडासा अँगलने मात्र बॉलिंग करण्याचा प्रयत्न होतोय. थोडासा बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न परंतु आपण बघितलं की थोडासा अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. थोडंसं आपण बघितलं तर मग दुखापत आपण पाहिलं तर मग होण्याची दाट शक्यता होती या थ्रोमुळे. थोडंसं आपण बघितलं की चेहऱ्यावर लागलाय देवा यांच्या बॉल परंतु आपण बघितलं की जास्त गंभीर दुखापत नाहीये. देवा यांचा खेळ आपण बघितला ना तर एक ऑलराऊंडर खेळ आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण बघितलं तर बनवलेला आहे. कल्पेश तालकर स्ट्राईक एंडकडे लेफ्टी. आपण जर बघितलं तर जितेंद्र यांना 2 बॉल खेळलेत आणि 5 धावा त्याने बनवल्या गेल्या. 33चं टार्गेट आहे 24 मध्ये आणि ते पूर्ण करत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची सुरुवात मिळवली जाते. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु फिल्डर उमेश पोचतील का नाहीये. थोडेसे कमी पडलेत आणि आपण पाहिलं तर बॉल एका टप्प्याने प्रस्थान झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कल्पेश थालकर यांच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक. हालाय चौकार 4. पर उसका ही नाम चलेगा अरे कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. और अपना दादा किंग है अलवेज खूप खूप धन्यवाद. सध्या तरी आपण बघू शकतोय हे दोन्ही खेळाडू देवा जाधव यांचा दिवस आपण बघितला तर आज तितका मात्र खासा दिसत नाहीये आणखी धावा जात आहेत.
अक्रॉस गेले हा फटका खेळण्यासाठी आपण बघितलं तर मग थोडेसे ऑफस्टम्पच्या बाहेर निघाले होते. फाईन लेग क्षेत्र यावेळेला टार्गेट केलं होतं, परंतु देवा जाधव विकेट टेकर बॉलर आहेत. मग धावा खर्च झाल्यात, परंतु कमबॅक कसं करायचं आहे नक्कीच आपण बघितलं तर बडी मॅच के बडी खिलाडी आहे. एक चान्स बनवला होता, परंतु उमेश यांना नक्कीच तेच म्हणतात की कॅच का झाला नाही, कारण की थोडासा धीमा स्टार्ट घेतलं होतं की काय उमेश आणि रेडी नव्हते की काय. परंतु देवा यांच्याकडे आपण बघितलं जी कला आहे ना त्या कलेला दर्शवावं लागेल. इनर एज पाहू शकतो आपण, अनलकी राहिलेत थोडेसे बॉलर, कारण की लक जर आपण पहिला सोबत असताना तर हा बॉल यष्टांवर देखील लागला असता, परंतु अनलक आपण पाहू शकतो थोडेसे राहिलेत. परंतु लक आपण पाहिलं तर बॅटरच्या बाजूने पाहायला मिळालाय, कारण की लक त्यांचं अगदी होतं की हा इनर एजचा बॉल यष्टांच्या अगदी जवळून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तर चांगलं कमबॅक पाहतोय आपण देवा यांचं. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण बघितलं 9 झालेत, परंतु पहिल्या 3 नंतर 2 बॉलमध्ये चांगलं कमबॅक युटर्न येताना पाहायला मिळालाय. पाहूया पुढील बॉल पॉवर प्लेचा आहे कल्पेशसाठी. फटका चांगला खेचलाय या वेळेला बॅटच्या रडार मध्ये, अतिशय कमालीचा टायमिंग दे धडक आणि कल्पेश थाळकरने ठोकला इथे सिक्सर सिक्सर सिक्सर, तोही कडक 6 धावा. खूप खूप धन्यवाद रिझे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धाब्यांची सुरुवात मिळाली आहे देवा यांच्या खेळीवर. आज आपण जर पाहिलं नजर टाकूया, बॅटिंगमध्ये योगदान मिळालं नाही, बॉलिंगमध्ये विकेटलेस आणि 15 धावा हा दिवस आपण बघितलं तर देवाचा नाही, परंतु आता 18 मध्ये 18 हे समीकरण असेल. उमेश आपण पाहू शकतो आता बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळत आहे. तर उमेश याने कमी तर म्हणेन बघा, जो झेल आला होता तो थोडासा मिस केला होता जितेंद्र सायकेंकडे. गतीने टाकलेला बॉल आपण बघितला तर मग जी लेंथ आपल्याला पाहायला मिळाली, ही लेंथ आपण बघितला खास करून हार्दिक पांड्या या खेळाडूची लेंथ आपण पाहू शकतो. हार्ड लेंथ मात्र आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे हातात आहेत आणि भरपूर आपण पाहू शकतो, तर मग त्या लेंथवर आपण बघितलं तर चांगल्याहून चांगले आपण बघितलं तर खेळाडूंना अडचणीमध्ये आणतात, परंतु उमेश त्या लेंथवर आपण बघितलं ही खास लेंथ मग उमेश भुरीचे पाहायला मिळाले आपल्याला. थोडंसं आपण बघितलं तर मग पुढे ठेवला होता लेग स्टिकच्या जवळ. ओ इथे आपण पाहिलं तर मग चुका होत आहेत एक्स्ट्राज ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय. तर मग अंपायरचा इशारा पाहूया आपण नेमका काय. यास इट्स अ वाईट आणि आपण पाहिलं तर मग 2 एक्स्ट्रा, म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की डिमांडमध्ये गेलो ना तर ऑफर असते 1 वर 1 फ्री, परंतु इथे तशी ऑफर नाही आहे, 1 वर 2 फ्री आहेत. वाईट देखील आल्यात आणि आपण पाहू शकतोय तर मग सिंगल, म्हणजे इथे आपण पाहू शकतोय जास्त फायदा कमबॅक होताना पाहायला मिळते. संघाची टोटल आपण बघूया 18 आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथे धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि इम्पॉर्टंट धावा आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट रन्स आपण पाहिलं तर मग चेस करत असताना आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे वाघोबा टीमला आपण पाहू शकते तर मग चांगली संधी आहे इथे आपण पाहिलं तर मग डॉमिनेट करण्याची अबू स्पोर्ट्स खार्डी टीम मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. विकेट शोधावे लागतील अबू स्पोर्ट्स खार्डी टीमला, विकेट शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा या मॅचमध्ये एकच ऑप्शन आहे तो म्हणजे विकेट, आणि ते विकेट म्हणजे तुम्ही गुच्छाने पकडा तर तुम्हाला मॅचमध्ये येण्याची मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. आणि पाहू शकतोय ती उमेश यांना नक्कीच क्रिएट करून द्यावी लागेल. बॉल फेकून झाले त्या ओव्हरचे आपण बघितले तर मग 3 आणि तिन्ही जे आपण बघितलं तर डॉट. थोडासा आपण बघितलं लेग वरचा बॉल, दिशा दिली बॉलला, बॉल मात्र आपण बघितलं तर वेगाने प्रस्थान 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 आणि निघून जाईल सीमारेखा पार, मिळेल चौकार 4. खूप खूप धन्यवाद. या चौकाराने संघाचं टोटल वाढलंय 22च्या घरामध्ये धाव फळक पोहोचला गेलाय. आता जिंकण्यासाठी पण बघितलं 11 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडू आणि 11 धावा आपण पाहू शकतो या मॅच मध्ये. परिस्थिती आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे ही दर्शवली गेली ना अबू स्पोर्ट्स खार्डी टीम कडून आज थोडासा अपेक्षित तो खेळ राहिला नाहीये. टॅप केलाय बॉलला आपण पाहू शकतो. जितेंद्र आपण बघितलं तर बुद्धिमत्तेचा वापर करतोय, सिंगल आणि दुसऱ्यासाठी मात्र परतले गेले.
2 धावा पूर्ण झाल्यात इझिली आपण पाहू शकतोय. मग अबू स्पोर्ट्स कार्डी संघाचं मात्र आपण बघितलं तर थोडंसं बॉडी लँग्वेज आपण पाहिलं तर मग डाऊन होताना पाहायला मिळालं. आज आपण बघितलं ती ऊर्जा आपण पाहिली तर मग दिसली नाहीये, कारण की आज जशाप्रमाणे आपण बघितलं जो खेळ आहे ना, या संघाची खास करून ओळख आहे ना, ती मात्र ओळख आपण पाहिली तर मग तितकी आपण पाहिले तर खासी दर्शवली नाहीये, कारण की बॅटिंग परफॉर्मन्स तसं मिळालं नाहीये. 2 धावा मात्र आपण पाहिलं तर इझिली मिळवल्या जात आहेत आणि वाटचाल आहे ना अगदी आपण पाहिलं तर मग सोपी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं फोर्स केला जातोय. बॅकफुटला आपण बघितलं तर शॉट मात्र आपण पाहिलं तर चांगला एक्झिक्यूट केला. दुसऱ्या धावेसाठी परतले गेलेत. बॉलची फेकी आली आहे. आत्ता पाहिलं आपण तर थोडंसं अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतात मिस्टर जितेंद्र. आणि आपण पाहिलं तर मग मोका बनवला होता विकेट किपरने, मात्र आपण पाहिलं बॉलला पकडला आणि रनआउटचा मोका कंप्लीट केला आहे. आणि जितेंद्र यांची एक चांगली फारी मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु त्यांना मात्र केलं जातंय बाद. या क्षणाला रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन. कधी त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. अरे गाजवून ठेवलंय सारा इलाका, फेवरेट बनलंय आज हो सबका. खूप धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर धावफलकावर धावा झालेल्या पाहायला मिळतात. ओमकार आम्हाला सांगतात की 25 धावा झालेल्या आहेत, त्यामुळे आता जिंकण्यासाठी पण जर इथून पाहिलं तर 8 धावांची गरज आहे. अर्जुन थालकर आपण पाहू शकतोय बघा, अर्जुन आले मैदानाच्या आतमध्ये, परंतु जितेंद्र त्यांनी काहीतरी सांगितलं की चांगले खेळत होतात. एक त्यावेळेस ते नक्कीच चाललं असतं, कारण की नक्कीच थोडंसं आपण बघितलं की नॉट आऊट जेव्हा आपण एखादा बॅटर एखादा धावा चेस करून जातो ना, तो आत्मविश्वास असतो ना, तो दिवसभरामध्ये आपण बघितलं तर मग कॉन्फिडन्स लेवल मात्र त्या खेळाडूला नक्कीच देतो की आज मी पहिल्या मॅचमध्ये एक नॉट आऊट पारी घेऊन गेले, आपल्या संघाला विजय करून घेऊन गेले. तो कॉन्फिडन्स लेवल चांगला असतो आणि अर्जुनने तेच काहीतरी म्हटलं गेलं होतं जेव्हा जितेंद्र बाद झाले होते. परंतु कल्पेशन आपण पाहतो एक सिक्सर त्यांच्या बॅटमधून, एक 4 त्यांच्या बॅटमधून 10 धावांचं योगदान त्याने देखील दिलंय. या मॅचमध्ये आपण बघितलं 8 धावांची गरज आहे सध्या तरी जिंकण्यासाठी. 12 चेंडू 8 आणि बॉलिंग मार्कवर संदेश पाहतोय आपण, संदेश वाघे. संदेशाने बॅटिंग छान केली होती, परंतु आता बॉलिंगमध्ये आपण बघितलं तर 12 मध्ये 8. जर आपण बघितलं हे एक समीकरण ना दिसतंय सोपं, परंतु क्रिकेटच्या पटलावर शेवटच्या बॉलपर्यंत आपण पाहिलं तर मग सांगू शकत नाही. परंतु इथे आपण बघितलं की मार्जिन ऑफ एरर आपण बघितलं, प्लस आपण पाहिलं तर मग जास्त आपण बघितलं तर गुण दिले तर मग गोवा स्पोर्ट्स टीमला द्यावे लागतील, कारण की त्यांनी चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळलं आतापर्यंत. ओव्हरपिच बॉल आहे, त्या बॉलला उडवलं, लॉफ केलं. उमेश आले तिकडे, झेल सुटला जातोय पुन्हा एकदा. आज आपण पाहिलं तर मग उमेश यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो योगदान तितकं फारसं मिळालं नाहीये. आपण पाहिले तर उमेश एक कमालीचे खेळाडू आहेत. आउट फी मध्ये आपण बघितलं तर नेहमीच आपण बघितलं तर योगदान देत आहेत, आणि आपण पाहिलं तर मग थोडंसं खराब परफॉर्मन्स. अकोटप्याची लेन, छोटी गेंद आणि खोटी गेंद, मात्र बॉलला पातळला. इथे आपण पाहिलं तर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी सावकार जिंकण्यासाठी आपण बघितलं तर रस्ता मोकळा केलाय. आत्ता आपण पाहिलं तर मग गरज असेल ती फक्त आणि फक्त 2 धावांची. सारा इलाका, फेवरेट बनलंय आज हो सबका. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा. खूप धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर मग पूर्णपणे आपण बघितलं ही मॅच वन साईडने गेली आहे. टायगर स्पोर्ट बी बडा टीम कॅप्टन आपला नक्कीच कडदार किंवा आपण जर एखादा प्रतिनिधी आला असेल तर आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवाय रिक्वेस्ट असेल तुम्हाला. 2 धावेची गरज आहे ते आपण बघितलं तर कल्पेश तालकरने आपण बघितलं तर इरादा स्पष्ट केला आहे, आणि ते आपण बघू शकतो. तर मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न देवा आपण पाहिला तर मग थोडंसं आपण बघू शकतो. आज अबू स्पोर्ट्स खार्डी टीमची जी एनर्जी आज ऊर्जा मात्र आपण बघितलं तर दिसले नाही आहे. थोडेसे आपण बघितलं तर मग देवा देखील आपण बॉडी लँग्वेज पडलेलं थोडेसे नाराज दिसतात. उमेश देखील थोडेसे नाराज दिसतात. चांगले खेळाडू आहेत बघा. भीमसेन देखील आपण बघितले तर ते थोडेसे रनआउट झाले होते, तेव्हा देखील नाराज दिसले होते. आणि बघा म्हणजेच या टीमकडे असं नाही आहे की खराब क्रिकेट, या टीमकडे जरूर चांगलं क्रिकेट आहे, परंतु आज तसं क्रिकेट ते मिळालं नाही. असतं प्रत्येक टीमचा दिवस असतो एक, आणि तो कदाचित आज अबू स्पोर्ट्स खार्डी टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. मिसफील्ड झाले बघा, आणि चौकार विजयी चौकार येताना पाहायला मिळतोय. सामना मात्र आपण बघितला तर मग जिंकला गेलाय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमच्या माध्यमातून. सुंदर आपण बघितलं तर मग खेळ करत असताना पाहायला मिळाला. आणि या पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं तर विजयाचं आपण बघितलं तर
जोपर्यंत आपण पाहिलं तर विजयाचा सुगंध मात्र आपण पाहिलं तर दरवळला गेला आणि नक्कीच तो विजय प्राप्त केला. आणि या मॅचमध्ये आपण बघितलं तर पुढे येताना पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने पण जाऊया.